मॅडम, पेरीमेनोपॉजचा हा जो काळ आहे, हा प्रत्येक महिलेचा वेगळा वेगळा असू शकतो? हो, प्रत्येक महिन्याचा वेगळा काळ असू शकतो. कोणाला 1 इयरचं असतं, कोणाला 2 to 3 इयर्सचे असतं, कोणाला 5 to 6 इयर्सपर्यंत ते थांबू शकतं. प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम हे पिरियड्सच्या आधी येतं आणि इट इज प्रिडिक्टेबल. पण पेरीमेनोपॉझल सिम्पटम्स जे आहे, पिरियडच्या सायकलमध्ये कधी पण येऊ शकतं. जसं पेरीमेनोपॉझलमध्ये इस्ट्रोजन अमाऊंट कमी होऊन जाते. त्याच्यासोबत अजून एक हार्मोन आहे, त्याचं नाव सेरोटोनिन. सेरोटोनिन इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ हॅपी हार्मोन. ह्याचं अमाऊंट पण कमी होऊन जातं. तर एनी काइंड ऑफ बॉडी टेम्परेचर चेंजेस इन आवर बॉडी, ते थर्मोस्टॅट सेन्सिटिव्ह होऊन आपलं बॉडी लगेच कूल डाऊन होऊन जातं. त्याच्यामुळे यू गेट अ सडन नाईट स्वेट्स. पेरीमेनोपॉजबद्दल सगळ्यात मोठा गैरसमज. नमस्कार. नायला फार्मा प्रस्तुत द व्हाईट कोट डायलॉग्स या आरोग्यविषयक पॉडकास्टमध्ये मी रत्ना दैवलकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जसे आपण वेगवेगळे समस्यांचं मार्गदर्शन घेऊन येतो ना ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून, आजचा एक हटके विषय तुमच्यासाठी आणलेला आहे, ज्याच्यावर खास करून बोललं जात नाही आणि खूप जणांना माहिती नाही आहे. हा महिलांसाठीचा खास विषय आहे. तिच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो की जिथं तिला कळत नाही की नेमकं आपल्याला काय होतं आहे, हे कशाची लक्षणं आहेत. आणि तो महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुमचा मेनोपॉज येण्याच्या आधीचा काळ, म्हणजेच पेरीमेनोपॉज. आणि याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर मेघा दामा, ज्यांचं छत्रपती संभाजीनगर इथे बाबा पेट्रोल पंप आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट जवळ त्यांचं हॉस्पिटल आहे, दामा मॅटर्निटी या नावानं. चला तर मग त्यांच्याकडनं आज आपण या नवख्या विषयाकडनं, नवख्या म्हणण्यापेक्षा आपल्याला फारसा माहीत नसलेल्या विषयाबद्दल जाणून घेऊया. पेरीमेनोपॉज द हार्मोनल स्टोरी. मॅडम नमस्कार. द व्हाईट कोट डायलॉग्समध्ये तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू, धन्यवाद मॅडम. मला खूप आनंद आहे आपण हे टॉपिकवर बोलत आहे, कारण की हे पेरीमेनोपॉज जे आहे, एक हार्मोनल ट्विस्ट आहे, जे आपलं मोस्टली वुमेन्सला आपलं माहीत नाही काय होते म्हणून. खरं आहे. म्हणूनच आता मला असं वाटतं की आपण सुरुवातच तिथून करूया की पेरीमेनोपॉज म्हणजे नेमकं काय, त्याची काय स्टेज असते आणि कोणत्या वयापासून तो सुरू होतो. पेरीमेनोपॉज म्हणजे हे मेनोपॉजचे जे आधीचा वेळ असतं, ट्रान्सिशन फेज, त्याला आपण म्हणतो पेरीमेनोपॉज. ज्यात जे ओव्हरीज आहे त्यांचं इस्ट्रोजन अमाऊंट जे प्रोडक्शन असतं ते कमी होऊन जातं आणि त्याच्या क्वालिटी आणि क्वांटिटी पण कमी होऊन जातं. त्याच्यामुळे हे जे सिम्पटम्स आहे तुम्हाला mid-30sमध्ये दिसून येतं आणि मोस्ट कॉमनली 40sमध्ये ह्याचे सिम्पटम्स दिसून येतात. आणि ह्याच्यात पिरियड्स इरेग्युलर होणे आणि पिरियड मूड स्विंग्स, स्लीप पॅटर्न डिस्टर्बन्स, एन्झायटी, हे सगळं एकत्र येऊन जातं ह्याच्यात. मॅडम, पेरीमेनोपॉजचा हा जो काळ आहे, हा प्रत्येक महिलेचा वेगळा वेगळा असू शकतो? हो, प्रत्येक महिन्याचा वेगळा काळ असू शकतो. कोणाला 1 इयरचं असतं, कोणाला 2 to 3 इयर्सचे असतं, कोणाला 5 to 6 इयर्सपर्यंत ते थांबू शकतं. हां, म्हणजे तितका तो स्टेज असतो आणि नंतर मग त्या मेनोपॉजकडे जातात. तोपर्यंत लक्षणं त्यांना दिसतात. पण बऱ्याच वेळेला कसं होतं ना मॅडम, की ते लक्षात येत नाही की आपला हा पेरीमेनोपॉजचा फेज आहे की आपली पाळी अनियमित झालेली आहे. मग हे कसं ओळखायचं? छान प्रश्न मॅडम. ह्याला आपण म्हणतो प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम. प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम हे पिरियड्सच्या आधी येत आहे आणि इट इज प्रिडिक्टेबल. पण पेरीमेनोपॉझल सिम्पटम्स जे आहे, पिरियडच्या सायकलमध्ये कधी पण येऊ शकतं. हां, ह्याच्यात पिरियड्स लांब होणे, पिरियड्सच्या शॉर्ट ड्युरेशन होणे, कधी कधी फ्लोमध्ये बदल होणे, त्याच्यासोबत आपल्याला मूड स्विंग्स, एन्झायटी आणि स्लीप पॅटर्न्स, हे सगळं चेंज होऊ शकतं. हे सगळं एकत्र येतात पेरीमेनोपॉझल सिम्पटम्स. हा डिफरन्स आहे. याच्यावरून ओळखायचं आपण की आपण पेरीमेनोपॉज फेजमध्ये आहोत. त्याचा आणि तसा पिरियड्सचा संबंध न जोडता. बरोबर आहे ना? येस. तर तुम्ही जी लक्षणं सांगितली पेरीमेनोपॉजची, त्याच्यामध्ये एक तुम्ही बोलला की मूड स्विंग्स खूप होतात, म्हणजे मूड्स आपले खूप फ्लक्च्युएट होतात स्त्रियांचे. मध्येच तिला बरं वाटतं, मध्येच ती चिडचिड करते, असं जे काही होतं त्याला आपण मूड स्विंग्स म्हणतो. तर हे ह्या पिरियडमध्ये, पेरीमेनोपॉजच्या पिरियडमध्ये जास्त का होतात? जसं पेरीमेनोपॉझलमध्ये इस्ट्रोजन अमाऊंट कमी होऊन जाते, त्याच्यासोबत अजून एक हार्मोन आहे, त्याचं नाव सेरोटोनिन.
सेरोटोनिन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हॅपी हार्मोन. ह्याचं अमाऊंट पण कमी होऊन जातं. त्यामुळे आपल्याला इरिटेबिलिटी, अँझायटी, इमोशनल इम्बॅलन्स असं होऊन जातं. आणि त्याच्यावर अजून झोप कमी झाला ते ॲड ऑन होऊन जातं. म्हणजे चिडचिड वाढते. चिडचिड वाढते. आणि ह्याच्या मूड स्विंगसोबत नाईट स्वेट्स अँड हॉट फ्लॅशेस पण ॲड ऑन होऊन जातात. हा, म्हणजे त्याच्यासोबत ही सुद्धा लक्षणं आपल्याला दिसतात. हो. तर मग हॉट फ्लॅशेस आणि Night नाईट sweats. स्वेट्स हां. हे नेमकं कशामुळे होतं? ओके. आपलं बॉडीमध्ये एक थर्मोस्टॅट आहे, त्याचं नाव आहे हायपोथॅलमस. जसं सेरोटोनिन, जसं इस्ट्रोजन कमी होऊन जातं, आपलं हायपोथॅलमस सेन्सिटिव्ह होते. तर एनी काइंड ऑफ बॉडी टेम्परेचर चेंजेस इन आवर बॉडी, ते थर्मोस्टॅट सेन्सिटिव्ह होऊन आपलं बॉडी लगेच कूल डाऊन होऊन जातं. त्याच्यामुळे यू गेट अ सडन नाईट स्वेट्स. म्हणजे मधूनच दरदरून घाम येतो, हां. मधूनच थंडी वाजून येते. हो. हे सगळं ह्या हार्मोन्सच्या कमी कमी होण्यामुळे सगळं ही लक्षणं होतं. आपल्याला दिसायला लागतात. मॅडम, काही वेळेला ना म्हणजे खरं तर सगळ्याच महिलांचा जिव्हाळ्याचा विषय पोट आणि पोटावरची चरबी. तर ह्या काही म्हणजे आपल्या वयामध्ये जसं जसं आपण वर जातो 30-40 नंतर आपल्या पोटाच्या चरबीचं पण प्रमाण वाढायला लागतं. तर त्याचा आणि पेरिमेनोपॉज फेजचा काही संबंध आहे? आणि हे प्रश्न खूपच इट इज नियर टू हार्ट. तर जसं इस्ट्रोजन कमी होते तर फॅट डिस्ट्रीब्युशन जे असतं ते पण एक पॅटर्न चेंज होऊन जातं. जेवढं होऊ शकतं ते पोटाच्या अवतीभोवती फॅट जमा होऊन जातं. त्याच्यासोबत आपलं मेटाबॉलिझम पण स्लो होऊन जाते आणि आपलं मसल्स वीकनेस पण होऊन जातं त्याच्यात. म्हणून स्ट्रेंथ ट्रेनिंग अँड प्रोटीन डाएट हे पिरियडमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्या म्हणजे जरी आपण पेरिमेनोपॉज फेज असेल आपल्याला, आपली पाळी पण अनियमित येत असेल, तर हे आपण त्याची लक्षणं ओळखून आपण प्रोटीन डाएट वाढवलं पाहिजे आणि मसल स्ट्रेंथनिंगचे व्यायाम करायला पाहिजे. येस. मग प्रोटीन सप्लिमेंटरी घ्यायला पाहिजे. येस. प्रोटीन सप्लिमेंट्स घेऊ शकता, नाहीतर डाएटमध्ये प्रोटीन्स तुम्ही वाढवू शकता. तुम्ही जे सिम्पटम्स सांगितले, लक्षणं सांगितले, त्यामध्ये जसं मूड स्विंग्स आहे, पोटावरची चरबी आहे किंवा नाईट स्वेट्स आहेत, त्यासोबतच एक निद्रानाश ज्याला म्हणतो आपण, की झोप बिघडते किंवा झोपच लागत नाही किंवा झोपच येत नाही, त्याची काय कारणं आहेत? त्याच्यावर काय उपाय आहे? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन सायकलमध्ये समजा कमी झालं तर हे खूप इम्पॉर्टंट हार्मोन आहे जे आपलं सायकल रेग्युलेट करत आहे, स्लीप सायकल रेग्युलेट करत आहे. तर आपलं झोप नाही लागणं, झोप लांबणार नाही, निद्रा जास्त लागणार नाही आणि अचानकसे आपण घाबरून म्हणजे अचानक एकदम रात्री घाबरून उठतो. ते सगळ्यावर अजून तुमचं स्ट्रेस ॲड ऑन करून. फक्त आपण असं ऐकलेलं आहे की मेनोपॉज एकदा सुरू झालं की तुमची हाडांची झीज फार लवकर होते, हाडं ठिसूळ व्हायला लागतात, मग त्याच्यातनं ऑस्टिओपोरोसिस वगैरे असे आजार होतात. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे की पेरिमेनोपॉज हा जो आधीपासूनच फेज सुरू झालेला असतो तेव्हापासूनच हाडांची झीज व्हायला लागते का? आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे कशा पद्धतीनं ती झीज होते? हो 20% बोन लॉस, बोन डेन्सिटी पेरिमेनोपॉझल पिरियडमध्ये कमी होऊन जातं. त्यामुळे आपल्याला हे पिरियडमध्ये कॅल्शियम आणि विटॅमिन डी आणि मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज खूपच गरजेचं असतं. म्हणजे वरून आपल्याला हे सप्लिमेंटरी सुरू करायला पाहिजे ॲक्च्युअली पेरिमेनोपॉज पिरियडपासून, म्हणजे पुढचे जे संभाव्य धोके आहेत मेनोपॉज नंतर होणारे ते आपण कमी करू शकतो. मग आता हा जो ट्रान्झिशन पिरियड आहे, म्हणजे आपलं रेग्युलर लाईफ, रिप्रोडक्टिव्ह लाईफ आणि मेनोपॉजच्या मधला, तर हा थोडा सहज, सोपा, सुलभ जाईल, ही जी लक्षणं आपण आहे त्याचा त्रास आपल्याला कमी होईल, त्यासाठी काय केलं पाहिजे? तर 3 मोठ्या गोष्टी आहे ह्याच्यात. पहिला तर न्यूट्रिशनमध्ये आपण प्रोटीन्स घ्यायचे, कॅल्शियम आणि विटॅमिन डी सप्लिमेंट्स घ्यायचे आणि आपलं शुगर इंटेक कमी करायचे. नेक्स्ट इज मुवमेंटमध्ये आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज अगेन अँड वॉकिंग आणि कार्डिओ करू शकता. थर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट माइंड मेडिटेशन करा, 5 मिनिटाचा तुम्ही योगा करा, मेडिटेशन 2 मिनिटाचं योगा करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुमची हॉबीज जे तुम्हाला आवड आहे ते गोष्टी तुम्ही केलं पाहिजे, म्हणजे तुमचं मन रमेल आणि त्याच्यातनं तुम्हाला आनंद निर्माण होईल, अशा गोष्टी केल्या पाहिजे. मॅडम, तुम्ही नेहमी पेरिमेनोपॉज विषयी बोलताना, म्हणजे असं आपलं बोलणं झालं आधी या विषयावर, तर तुम्ही याचं उदाहरण विमानाच्या लँडिंगशी देता. ते कसं, त्याबद्दल सांगा. बघा, वुमेन्स लाईफ एक आपण फ्लाईटसोबत कम्पेअर करू. जो प्लेन
टेक ऑफ करते ते प्युबर्टी फेज आहे. रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये प्लेन तुमचं उडत आहे आणि ते पेरिमेनोपॉझल फेज म्हणजे एक डिक्लाइन फेज आहे, एक डिसेंट फेज आहे, जिथे तुमचं प्लेन उडत आहे, इंजन पण चालू आहे, पण जसं जसं लँडिंग होईल तुम्हाला एक टर्ब्युलन्स फेस होईल. सगळ्यांची लँडिंग व्यवस्थित असणार आहे असं आपण नाही सांगू शकत. तर जे ते टर्ब्युलन्स आहे ते तुमचं इरेग्युलर सायकल्स आहे, मूड स्विंग्स, अँझायटी, स्लीप पॅटर्न, हे सगळं. अँड वन्स इट रिचेस लँड झाली की ते आपलं मेनोपॉज म्हणजे आपलं सायकल्स बंद झालं असं आपण म्हणतो. म्हणून तुम्ही ते असं कम्पेअर केलेलं आहे एरोप्लेनच्या. जेव्हा तुम्ही जमिनीवर असता टेक ऑफच्या आधी तो तुमचा चाइल्डहुड फेज, जेव्हा तुम्ही टेक ऑफ करता तो झाला प्युबर्टी फेज, जेव्हा तुम्ही हवेत असता तो स्टॅग्नंट फेज म्हणजे तुमचा रिप्रोडक्टिव्ह फेज, आणि जेव्हा तुम्ही लँडिंग व्हायला लागतं तेव्हा तो तुमचा पेरिमेनोपॉझल फेज. त्यावेळेस काही टर्ब्युलन्सेस, खडखड खडखड आवाज येतो, ते जे काय आपल्या लाईफमध्ये आता होणारे मूड स्विंग्स वगैरे जे काय आहे ते लक्षणं, आणि जेव्हा पुन्हा ते लँड होतं म्हणजे मेनोपॉझल फेज. छान तुम्ही म्हणजे हे रिलेट केलं, ते पटकन समजणारं असं आहे सगळ्यांना. तर आता आपण एक कुठलाही समस्या जी आहे आपल्या आरोग्याशी निगडीत, खास करून महिलांच्या, तर त्याच्यात बऱ्याच मिथ्स पण असतात, म्हणजे गैरसमज पण असतात, तर ते बऱ्यापैकी दूर झाले असावेत. पण एक आपण रॅपिड फायर राऊंड घेऊया 2-3 प्रश्नांचा. बेड टाईमला खायचा बेस्ट स्नॅक. तुम्ही अर्धा कप हल्दी दूध, गरम हल्दी दूध घ्या. आपल्या बॅगमध्ये नेहमी असावा असा एक जिन्नस कोणती? आपल्याकडे कूलिंग वाईप्स ठेवायची. गिल्टी प्लेजर फूड. डार्क चॉकलेट. आणि पेरिमेनोपॉजबद्दल सगळ्यात मोठा गैरसमज की माझी लाईफ आता डाऊन हिल झाली आहे. असं नाही, खरं तर तुम्ही हे जे डेकेड आहे एकदम पॉवरफुल घेऊ शकता. हा, म्हणजे सकारात्मकतेने घेऊ शकता. ही क्रिया तशी नैसर्गिक आहे, त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेण्याचं किंवा बाबा माझ्यात आता काय, मी फार आता माझं वय होतंय किंवा आता काय मी फारच आता याला चालली आहे, माझ्या आयुष्याच्या खालच्या टप्प्याला चालली, असं न समजता ही सकारात्मक घेतलं तर ही लाईफ पॉझिटिव्हली घेतलं तर ही फेज पण एन्जॉय करता येणार, आणि त्याच्यामुळे पुढची मेनोपॉजची फेज सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. मॅडम, पेरिमेनोपॉज फेज काय आहे हे आता बऱ्यापैकी समजलेलं आहे, पण आता अशा ज्या आपल्या सगळ्या भगिनी बघत असतील आपला पॉडकास्ट आणि त्यांना वाटत असेल की अरे मी पेरिमेनोपॉज फेजमध्ये तर नाही आहे ना आता, तर अशा या सगळ्या आपल्या मैत्रिणींसाठी काय सांगा? पहिल्या गोष्टी, घाबरू नका. तुम्ही सिम्पटम्सला ट्रॅक करा, पिरियड्सच्या डेट नाही, पॅटर्नला समजून घ्या, तुमचं जे मूड स्विंग्स आहे, जे काही अँझायटी इश्यूज आहे ते समजून घ्या, आणि डॉक्टरसोबत एकदा डिस्कस करा, आणि त्यांचं म्हणजे काय गायडन्स आहे. समजा तुम्हाला व्हरायटीज ऑफ ऑप्शन्स आहे, एक तर बेसिक हार्मोनल ट्रीटमेंट पण त्याच्यात असू शकते. हां, म्हणजे त्याप्रमाणे ट्रीटमेंटसुद्धा करता येईल. किती इंटेन्सिटी आहे तुमच्या त्या लक्षणांची त्याप्रमाणे. मॅडम, तुम्ही एक वेगळा विषय घेऊन अतिशय गरजेचा, प्रत्येक महिलेसाठी गरजेचा असलेला हा जो विषय आहे, पेरिमेनोपॉज द हार्मोनल स्टोरी, हार्मोनल चेंजेस असलेला हा विषय आहे, तो घेतला आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद. मैत्रिणींनो, हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे प्रत्येक स्त्रीसाठी, तो म्हणजे पेरिमेनोपॉज द हार्मोनल स्टोरी. या विषयाअंतर्गत आपल्याला डॉक्टर मेघा दामा यांनी खूप छान पद्धतीनं सहज सोप्या शब्दात सगळ्यांना समजेल या भाषेत आपल्याला सांगितलेलं आहे, आणि याचा नक्कीच फायदा सगळ्यांना होणार आहे. त्यासाठी आपल्या बहिणी, आपल्या माता, ज्या कोणी तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये असतील त्या सगळ्यांना ही लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांना जर असे काही सिम्पटम्स जाणवत असतील तर ते लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट पण घेतील, आणि जेणेकरून ही फेज त्यांच्यासाठी सहज आणि सोपी होईल. तरी असेच वेगवेगळ्या विषयांवरचं मार्गदर्शन, अर्थात समस्यांवरचं मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्ही द व्हाईट कोट डायलॉग्स या आमच्या पॉडकास्टला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर टिक करा, म्हणजे आमचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याशिवाय तुमच्याकडे अशा काही समस्या असतील, त्यावर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर खाली आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा विषय टाका, ते आम्ही घेण्याचा नक्की प्रयत्न करू. पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.